तर आज आपण आमच्या ब्राह्मण समाजामध्ये गरम मसाल्याची आमटी करतात आणि ही आमटी आणि भात खूप छान लागतो. चला तर मग पाहूया गरम मसाल्याची आमटी. नमस्कार मंडळी, गरम मसाल्याच्या आमटीसाठी मी येथे तूर डाळ आणि मसूर डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. त्याचमध्ये आता मी हळद, हिंग, जिरं आणि थेंबर तेल घालणार आहे, म्हणजे ही डाळ खूप छान अशी शिजते. आता कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्ये हिला मी चांगली शिजवून घेणार आहे. सर्वप्रथम मगाशीच दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी मी मसूर आणि तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. अगदी बघा गरगट अशी शिजवून घेतली. त्यानंतर अहोंनी इथे कांदा, खोबरा आणि लसूण भाजून वाटण करून ठेवलं आहे. त्यानंतर आता फोडणीसाठी तेल आहे, ते मी तुम्हाला दाखवत नाही आहे. मोहरी, जिरं, त्यानंतर संडे गरम मसाला, लाल तिखट, हळद, त्यानंतर चवीपुरतं मीठ लागणार आहे आमटीला आणि एक असं छोटंसं कोकम घालणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई ठेवली आहे. तर या कढईमध्ये मी तेल घातलं आहे. हे तेल जरा गरम झालं की आपण इथे मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे. आता हे मोहरी आणि जिरं चांगलं तडतडू दे. याच्यामध्ये कढीपत्ता तुम्ही घालू शकता. कढीपत्ता तर मी घालणार नाही आहे माझ्याकडे, परंतु मी घालणार नाही आहे. आता याच्यामध्ये मी हे अहोंनी केलेलं जे वाटण आहे ना ते घालते. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता आमच्या समाजामध्ये पावसाळा आला की ही गरम मसाल्याची आमटी केली जाते. बरेच वेळा केली जाते म्हणजे, पण स्पेशली पावसाळ्यात. तर आता हा मसाला जो आहे ना तो मी चांगला असा परतून घेत आहे तेल सुटेपर्यंत. अशा पद्धतीने आमच्याकडे ह्या आमटीला आम्ही गरम मसाल्याची आमटी असं म्हणतो. ही सगळ्यांना खूप आवडते. ही आमटी फेमस आहे. आता मी हळद घातली, थोडंसं तिखट घालून घेते कट येण्यासाठी आणि पुन्हा एकदा असं चांगलं परतून घेते. किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन चालू आहे, त्याचा हा आवाज येत आहे. हे बघा. आता आपण जी डाळ घोटून घेतलेली आहे ना, रवीने मी घोटून घेतली होती, ही डाळ घालून घेऊया आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. आता हे चांगलं एकजीव करून घेते मी. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. आता आपल्याला कशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं आणि पुन्हा अशी एकजीव करून घ्यायची पाण्यामध्ये सुद्धा. त्यानंतर अजून थोडंसं तिखट मी घालणार आहे. त्यानंतर संडे गरम मसाला मात्र घालायचा ह्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचं. आणि एक कोकम घालायचं छोटंसं. आता ही आमटी चांगली उकळून द्यायची. सगळं आपलं घालून झालंय बघा बघा. छान मुसळधार असा पाऊस पडतोय आणि ही गरम मसाल्याची आमटी आणि भात खाण्याची मजा काही वेगळीच असते. आणि ह्याच्यासोबत भजी, कांद्याची भजी आता मी करत नाही कारण ऑलरेडी बरेच वेळा भजी करून झालेत. चला तर मग आता ही उकळू दे चांगली आणि मग तुम्हाला दाखवते. आता पहा, ही आमटी अशी छान उकळत आहे. तर ह्या आमटीला बघा छान अशी उकळी फुटलेली आहे आणि ह्याच्यावरती मी कोथिंबीर मात्र अजिबात घालणार नाही कारण मलाही आवडत नाही. ही अशीच आमटी खूप छान लागते. नक्की करून पहा ही विनंती. धन्यवाद.